तर बघा आता शेतकरी बंधू भगिनींनो, आता इथे तुम्हाला बँक दिसत असतील, ॲक्सिस बँक, युनियन बँक, RBL बँक. तर बघा आता इथं HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, येस बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HSBC बँक, IDBI बँक, असे सर्व तुम्हाला बँक दिसत असतील, बँक ऑफ महाराष्ट्र. तर बघा आता याच्यामधून जर तुमचा कोणत्याही जर शेतकरी यासाठी तुम्ही दिला, PM किसानसाठी तुम्ही जर दिला असाल हा अकाउंट तुमच्या कोणत्याही बँकेचा, तर काय करा, तुमच्या बँकेच्या तुमच्या अकाउंटमध्ये मोबाईल तुमचा लिंक असेल तर लिंकवरती एक SMS येईल. बघा तो SMS आला तर तिथं तुम्हाला लिहूनच राहते क्रेडिटेड 2000 PM किसान. तर तुम्ही समजून जा की तुम्हाला PM किसानचे पैसे आले. आता आले नाही तर काय करा, त्याच्यानंतर जर पैसे जमा झाले दिसत नसतील तर ते कसे पाहायचे. जर तुम्ही खूप दूरच्या गावामध्ये राहतात, तुम्हाला जर तालुक्याच्या ठिकाणी जायला अडचण होत असेल तर तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असेल तर तिथून तुम्ही चेक करू शकता. हे संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथं तुम्हाला सर्व बँकेचे दिसतील, तुमच्या बँककडे ज्या अकाउंट दिला असेल PM किसानकडे त्याचे तुम्हाला दिसून जातील. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत आहे. बघा आता कालचे 19 तारीख म्हणजे 19 नोव्हेंबरला आता सरकारने तुमच्या अकाउंटमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये पाठवले. बरोबर आहे. जेव्हा पाठवले तेव्हा काहीच्या मोबाईलमध्ये मेसेज आला आणि ज्या शेतकऱ्यांचा पाठवल्यानंतर 1 तासांनी मेसेज आला, काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पाठवल्यानंतर 2 तासांनी, 3 तासांनी, 5 तासांनी, म्हणजे दुपारी पाठवले, त्याच्यानंतर कोणाच्या मोबाईलमध्ये सायंकाळी, कोणाच्या मोबाईलमध्ये रात्री मेसेज आला. पण असे जे शेतकरी होते की त्यांच्या मोबाईलमध्ये अजून मेसेजच आला नाही, तर त्यांनी काय करा, त्यांनी एकदा तुम्ही चेक करून पहा बँकेमध्ये. म्हणजे काही कारणास्तव मेसेज वगैरे येऊ शकत नाही, म्हणून बँकेमध्ये तुम्ही चेक करून घ्या तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाली की नाही. तर नसतील झाले तर 2-3 दिवसामध्ये होतील. आता तुम्हाला बॅलन्स क्लिक तपासायचा आहे. आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 21वा हप्ता आज जमा होत आहे. बरोबर आहे, म्हणजे जमा झाला. आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. तुमच्या खात्यात 2000 आले की नाही ते एका क्लिकवर तुम्ही आता जाणून घ्या. कसं जाणून घ्यायचं ते आपण पाहूया. जर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या जवळच्या ठिकाणी बँक असेल, महाई सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल, तिथं जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता की तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाली की नाही. तर आता तिथे न जाता घर बसल्या कसे चेक करायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा आता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज 21वा हप्ता जमा झाला. आता जमा होत आहे. आता या योजनेची घोषणा 1 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार बँक खात्यात दरवर्षी DBT सेवेअंतर्गत डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकत असते. 3 हप्त्यात 6000 असे 2-2 हजाराचे हप्ते राहतात, ते जमा होत जाते. आता 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे PM किसान योजनेअंतर्गत पहिला हप्ता जमा केला होता. आज त्यांच्या हस्ते 21वा हप्ता देण्यात येणार आहे. या योजनेचे बजेट हे 75,000 कोटी रुपये इतके आहे. आता या योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 हप्ते जमा करण्यात आले शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आणि हा 21वा हप्ता काल जमा झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 19 नोव्हेंबर 2025ला रोजी 21वा हप्ता देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील दुपारी. आता पंतप्रधानांच्या आज तामिळनाडूतील कोइंबतूर येथे दौरा आहे. तेथे ते दक्षिण भारतातील कृषी शिखर संमेलन 2025चे उद्घाटन करतील आणि देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना बियाणे, खत, कृषी अवजारे घेण्यासाठी जे साहित्य त्यांनी मदत करतील. त्याच्यानंतर मदत करण्यासाठी ते 18,000 कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. महासन्मान PM किसान योजनेचे 9 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ते 18,000 कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करतील असं ते म्हटले आहे. आता एवढी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता हप्ता जमा झाला का? ज्यांच्या अकाउंटमध्ये झाला त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण ज्यांच्या अकाउंटमध्ये ज्यांना अजूनपर्यंत मोबाईलवर मेसेज नाही आला बँकेचा, तर आता त्यांनी काय करावं? आता कसं चेक करायचं? बँकेत न जाता आणि CSC सेंटरमध्ये न जाता कसं चेक करायचं ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिले PM किसान योजने स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला एक नोंदणीकृत क्रमांक मिळेल. आता काय होईल, तुम्ही आधार वा मोबाईल क्रमांका आधारे हा रजिस्ट्रेशन क्रमांक तुम्ही सहज मिळवू शकता. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? जर तुम्हाला अजूनपर्यंत माहीतच नसेल रजिस्ट्रेशन नंबर, तर तुम्हाला PMKisan
gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ओपन करावे लागेल। आता ओपन केल्यानंतर तुम्हाला नॉन युअर रजिस्ट्रेशन हा पर्याय तुम्हाला शोधावा लागेल। आता शोधल्यानंतर तुम्ही तिथं क्लिक करा। ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही सोबतच करू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण भासणार नाही। जर तुम्ही व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर कळाल तर तुम्ही विसरून जाल। तर सोबतच दुसरा मोबाईल असेल तर चालू करा, अन्यथा एक मोबाईल असेल तर त्याच्यामध्ये डुअल ॲप्लिकेशन चालू करा आणि हे संपूर्ण प्रोसेस तुम्ही आपल्यासोबतच करा। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आता जमा झाला की नाही तपासण्यासाठी काय करावे लागेल? सर्वात पहिले कोणताही ब्राउझर ओपन करा। ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ब्राउझरमध्ये pmkisan.gov.in या वेबसाईटला ओपन करा। नेटवर्क फुल नेटवर्कमध्ये राहा, जेणेकरून तुमची वेबसाईट अडकणार नाही, जेणेकरून तुम्ही सहजपणे लवकर तुम्ही हप्ता जमा झाले का नाही ते बघू शकता। आता त्याच्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटवरती गेले, pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेले, त्यानंतर शेतकरी कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। तिथं शेतकरी कॉर्नर पर्याय शोधा, त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा। त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता लाभार्थ्याच्या यादीवर जा, तिथं लाभार्थ्याची यादी असते। आता त्याच्यानंतर काय करा, तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक तुम्ही तिथं नोंदवा। त्याच्यानंतर गेट डाटा वर या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस चेक करा। बघा काय करायचं आहे, सर्वात सोपी गोष्ट म्हणजे pmkisan.gov.in ही वेबसाईट गुगलमध्ये ओपन करा किंवा कोणत्या ब्राउझरमध्ये ओपन करा। त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा। त्याच्यानंतर लाभार्थी यादीवर जा, त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका किंवा खाते क्रमांक टाका। त्याच्यानंतर गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा। त्याच्यानंतर तुमचं पेमेंट तिथं तुम्हाला दिसून जाईल की तुमच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत जमा झाले की नाही। पेंडिंग असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होऊन जाईल। जर आता हप्ताच जमा झालेला नाही, बघा KYC पूर्ण झाले असेल, लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होते, त्यासोबतच आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, तरच खात्यात पैसे येईल। आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास तुमच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे। आता तुम्हाला तक्रार कुठे नोंदवायची आहे तिथे तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, 18800115525 वर तुम्ही संपर्क करू शकता किंवा PM किसान हेल्पलाईन 1555261 वर किंवा 011243000606 येथे तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची जे तक्रार असेल ते तक्रार तुम्ही तिथं नोंदवू शकता, जेणेकरून तुमची जे समस्या असेल त्या समस्याचे निराकरण तुम्हाला होऊन जाईल। या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा तिथं वेबसाईटवरती हेल्पचा ऑप्शन राहते, त्या हेल्पवरती तुम्ही लिहून तुमची जे अडचण राहते, तुमची जे तक्रार समस्या असेल ते तुम्ही तिथं पाठवू शकता। तुम्ही सर्वात अगोदर काय करा, कृषी अधिकारी किंवा लेखापाल असतील यांच्याकडे तुम्ही चौकशी करा। आता खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना सांगा, त्यांच्याकडे तक्रार करूनही समाधान न झाल्यास PM किसान हेल्प डेस्ककडे तुम्ही तक्रार करा। pmkisan.ict@gov.in हे वेबसाईट तुम्हाला हा जो ईमेल जसा त्या ईमेलवरती तुम्ही तक्रार पाठवू शकता किंवा PM किसान हेल्प डेस्कच्या 011233811092 डायरेक्ट हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करू शकता। इथे कॉल करा, जेणेकरून तुमच्या समस्येचे निराधारण, तुमच्या समस्येचे लवकरच समाधान तुम्हाला मिळून जाईल।